स्टेजवरची सगळी मान्यवर मंडळी, समोरची मान्यवर मंडळी, मला आता साधलेली मोठी लिस्ट दिली असते या सगळ्यांची. पण असं आहे की ती लिस्ट वाचायची तरी यांची वाचली पाहिजे तशी त्यांची पण वाचली पाहिजे. सगळी आपलीच नाव. मला खरं तर या कार्यक्रमाला येण्यासाठी जेव्हा विलास खरात साथी यांच्याकडून विचारलं तेव्हा मी अर्थातच आनंदाने हा उत्साहानं. त्याचं एक कारण म्हणजे खरं तर माझ्या दोन्ही प्रकारच्या भावना आहेत. एक भावना जी आहे ती थोडी विषादाची आणि एक भावना आहे ती आनंदाची. विषाद ह्या गोष्टीचा की एवढा मोठा मराठीचा साहित्य, त्याचं जन्मशताब्दीचं वर्ष आपण साजरं करतो. दलित साहित्याची खरं तर एक प्रकारची मुहूर्तमेढ या मराठीमध्ये रोवली असा हा लेख. पण त्याची जशी म्हणाली तशी दखल महाराष्ट्राने घेतली नाही आणि त्याबद्दलचा विषय. पण त्यांची जन्मभूमी, त्यांची माणसं त्यांना विसरत नाही आहेत, त्यांना विसरली नाही आहेत आणि आवर्जून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे संमेलन होत आहे याचा आनंद. अशा दोन्ही भावना एकाच वेळेला आम्हाला होत्या आणि ज्या पद्धतीनं हे संमेलन आपण केलं त्याच्याबद्दल राजेंद्रांना, साधी, अमरसर, सगळ्याच मंडळींचे खरं तर सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो. खरं तर मगाशी आपण बोलत असताना म्हणजे आपण जर असं तरी कार्यवाह सर आहे त्यांनी मला गणित शिकवलं आहे आणि त्याच्याबद्दल भरपूर मारही खाल्ल्याने तर ते त्रैराशिक मांडायचं त्यांनी शिकवलं होतं. तर जर त्रैराशिक मांडायचं तर ज्या गावातला राजकारणी इतकं साहित्यिक बोलू शकत असेल त्या गावातला साहित्यिक किती साहित्यिक लिहू शकत असेल. पण डॉक्टर छान बोला आणि माझा अगदी बालपणापासूनचा मित्र आहे. आमचे संबंध फार सगळे सगळी मंडळी भरपूर साधी तर बांधून तयार होती. तर त्यामुळं या कार्यक्रमाला येण्याने फार आनंददायी होतो. राजेंद्रांना असं म्हणाले की वेळेत आल्या तर मला खरंच कळलं नाही की खरंच मनापासून म्हणणार का टॉन म्हणतात. कारण या सगळ्या मंडळींमध्ये थोडा म्हणून उशीर आला आणि ते उशीर आलं याचं कारण त्यांनी गुगलवर बसवरपासून पुढे निघाल्यावर बोलल्याने मला चुकवलं आणि कुठेतरी बंधाच रस्त्यातून आणलं आणि त्याच्यामुळे मला औषध झाला. पण तरी मी असा विचार केला होता की कवी संमेलन होतं आणि मी म्हटलं कवी संमेलन हे असं कार्यक्रम आहे की थांबा म्हणायला काय सांगणार त्याच्यामध्ये सुरू राहणार आपण जाईल म्हणायला सुरू राहणार आहे. पण ते काय आता गेलं मला माहिती नाही की ते आठवत होतं. आणि या सगळ्या कवींची मी नावं बघितली. मला त्याच्यामध्ये खरं तर एक आठवडीतला माझ्या काळातला महत्वाचा कवी शिवा मगर आहे मला माहिती नाही. शिवाजी मगर कारण तो मी 8वी-9वीमध्ये असताना खूप कविता लिहिली आणि त्याच्यामध्ये मला कधीतरी असं कळलं की आपल्याला कविता आपण लिहितो. आणि मग नंतर त्यांना एका दिवशी मला आठवल्याने सांगितलं की तुला मी कविता लिहिल्याचं दाखवतो. पण ते सगळं ग्रुप त्यावेळेला लेखन साहित्याचं इतकं डोक्यात होतं. त्यामुळे कुणीतरी कविता लिहिली आणि आपल्याला कविता लिहिलेल्या वाचायला दाखवून तुला फार उत्साहानं गेलो. 36 कविता होत्या त्या सगळ्या ऐकल्या आणि मला तो दिवस आठवतो. काहीतरी 28 डिसेंबर वगैरे असा तो दिवस होता बुधवारचा. दिनांक 1 मालाचा तो वार्षिक कार्यक्रम असायचा. 2-2.5 तास मी त्याच्या 36 कविता ऐकल्या. अर्धवेळा तो बाहेर आलो. त्यानंतर तो दर कवितेला भेटला की सांगायचा आता 40 झाल्या, आता 44 झाल्या, आता 100 नंतर म्हणजे. पण तो शिवा ना जळगावला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा तो त्या संमेलनाला गेला होता. शंकरराव खरात त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्या संमेलनामध्ये जेव्हा शंकररावांना हे कळलं की हा आटपाडीतून आलेला आहे तेव्हा त्यांनी त्यांची जी तिथून मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये शिवाला आपल्याबरोबर घेतलं. हा शंकरराव मला खरं तर म्हणजे आपल्यापैकी तळांतरावरती जणांनी वाचलं माहिती पण मला म्हणजे जेव्हाही मी तळांतरावर वाचतो शंकरराव खरात यांचं ते आत्मचरित्र आहे तेव्हा मला असं जाणवलं की त्यांच्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्यानंतर बरोबर 50 वर्षांनी त्या वयाचा मी आठवडीमध्ये वावरतो.
आणि मग त्यांच्या त्या आठवणी त्या पोळ्याच्या त्या कलिंगच्या झाडाच्या त्या पारंब्याला लोंबकाळण्याच्या त्या सगळ्या गोष्टी पोळ्यामध्ये खेळण्याच्या पोळ्यामध्ये झरे काढण्याच्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या बालपणी होत्या. सुदैवाने त्यांना विषमतेचे अस्पृश्यतेचे माणूसहीनतेचे जे अनुभव त्या वयामध्ये त्या वेळेला अनुभवायला मिळाले. 50 वर्षामध्ये आठवड्याची परिस्थिती खूप बदललेली होती आणि त्यामुळं माझे 18 पगड जातीचे मित्र आणि आम्ही सगळेजण मोठ्या खेळायचो. माझे अनेक मित्र लक्ष्मण मोठे आहेत, चंदू खरात आहे, सदाशिव खंडारे असे असंख्य नौशाद मुलगा आहे, सात्विक आहे. त्यावेळच्या आठवड्यामध्ये जातीवादाचं लवलेश नव्हता जेव्हा मी इथं होतो. आणि त्यामुळं आठवड्याला ब्राह्मणपतीच्या शेजारीच आपण सगळेजण आपल्याला माहिती आहे मशीद आहे आणि तिथे तेव्हा मशिदीवर आम्ही सगळे पाहणार कत्तलची रात्र असायची तेव्हा हास्यवृक्षाकडे छात्या पडून आणि नौशाच्या करून ईदच्या दिवशी शिरकुर्मा आला नाही असं कधी माहिती नाही. असं ते सगळं आटपाडी होतं. आता परिस्थिती काय मला खरंच त्याची कल्पना नाही, पण एकूणच आपल्याकडची सगळीच परिस्थिती बदलते. त्यामुळे कुठली बदलली असेल तर मला काय त्यात नवल वाटत वाईट वाटत जरूर वाटेल. पण तरांतरातल्या गोष्टी जेव्हा आजही मी येत होतो मसवरून निघालो तर त्यावेळेला म्हणजे शंकररावांच्या आयुष्यामध्ये असे खंड प्रवास प्रसंग असंख्य आहे. आणि आज एक मला म्हणजे एक योगायोगाची गोष्ट अशी आहे की शंकररावांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर खूप महत्वाची अशी जी माणसं होती तर त्या प्रत्येकाच्या पुढच्या पिढ्या आज एकाच दिवशी या व्यासपीठावर आहेत. म्हणजे शंकररावांचे चिरंजीव आहे, शंकररावांच्या पुतण्याचा मुलगा सचिन चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक आक्रमक दलित विचारांचा चेहरा म्हणून उदय पावतो तर ते आहे. शंकरराव लहान असताना महार समाजानं पाण्याच्या साठी म्हणून एके ठिकाणी झरा काढला होता आणि त्या झऱ्याचा रस्त्यावर तो झरा होता आणि तिथं पटकन भरपूर पाणी लागलं आणि मग ते यायच्या रस्त्यावर असल्यामुळे लोक तिथं आपसुकच पाणी प्यायला थांबायचे आणि पाणी प्यायला जेव्हा त्यांना कळायचं की हा महारांचा झाला आहे तेव्हा मग असं व्हायचं की हा बाटवण्यासाठी यांनी गेले असं त्याच्यावरून प्रचंड मोठं बखेडा इथं उभा राहिला. आणि शंकररावांनी लिहिले की त्या वेळेला गावामधला त्यांच्या बरोबरीचे असताना कारण दोघांची जन्मशताब्दी एकाच वेळेला सुरू आहे ते बाबासाहेब देशमुख म्हणजे त्यावेळेला ऋषिराव देशमुख तर त्यांनी असं लिहिलं की त्यावेळेला ऋतुराव देशमुख हा कायम दलितांच्या पाठीशी उभा राहायचा, दलितांच्यासाठी भांडायचा. आणि जेव्हा हा खूप तंटा वाढला तेव्हा काही दलित समाजातले मंडळी बाबासाहेबांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं गावावर बहिष्कार घालायचं चाललं होतं. बाबासाहेबांनी सांगितलं तरुण होते ते इंग्रजी उत्तम शिकलेले उत्तम शिक्षण उत्तम वाचन असलेले असेल तर त्यांनी लिहिलेलं आहे परवानगी. आणि त्यामुळं हे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना. आणि त्यांनी म्हटलं की त्यांच्या मी आहे ना यानं सगळं वातावरण बदलून गेलं आणि दुसऱ्या दिवशी जो समाजावरचा बहिष्कार होता गावाचा गावाची अशी परिस्थिती अशी होती की दुकानामध्ये वस्तू मिळत नव्हत्या, काम करायला मिळत नव्हतं, कुणी काही देत नव्हतं आणि उपासमारीला मराठी उभे राहिलेले असताना त्यावेळेला बाबासाहेब पाटील उभे राहिले त्यांनी हा प्रश्न मिळवला. तर त्यांची पुढची पिढी म्हणजे राजकारण आणि आमची आज या स्टेजवर आहे. शंकररावांना शाळेमध्ये असताना ज्यांनी अत्यंत महत्वानं शिकवलं वागवलं त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या बद्दलचा विचार केला ज्यांच्याबद्दल ते फार आत्मीयतेने त्यांनी लिहिलेलं आहे. त्या नाईक मास्तरांचे चिरंजीव रामभाऊ आज स्टेजवर आहे. आणि शंकररावांचं लेखक म्हणून मोठेपण मान्यच होतं सगळ्यांना. त्याच्या आधी ते काम करत होते शेड्यूल कास्ट फेडरेशन वगैरे आणि सामाजिक चळवळीचा मोठा वारसा होता. ते त्यांच्या कामाला एक सरकारी अधिकृततेची पावती जोड ज्यांनी दिली त्या दादांनी काय केलं शंकररावांना
मेंबर केलं आणि त्यांच्या सगळ्या कामाला एक वेगळी दिशा मिळाली आणि त्यांना शेकडो जणांना, शेकडो भोजकरू जणांना कोणताही भेदाभेद न करता त्यांनी पोटाला लावलं, नोकऱ्याला लावलं आणि हजारो जणांची कुटुंब उभी केली, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना समृद्ध केलं. तर त्या वसंतदादांचे नातू तेही या स्टेजवर. तर त्यामुळं माझ्या दृष्टीनं हा एक विलक्षण योग आहे की शंकरराव दादाच म्हणतात सगळे. तर दादांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या मंडळींचं योगदान आहे, ज्यांच्यामुळं दादांना आणि पुढं सरकणं, पुढं काही करणं खूप सोपं झालं, अशा सगळ्या मंडळींचं आज या स्टेजवर असणं मला फार महत्वाचं वाटतं. खरं तर आपल्याकडे दलित साहित्याबद्दल हल्ली आपण खूप बोलतो, पण दादांचं जर आपण सगळं लिखाण, त्यांचं काम, ते खरं तर माझं असं एक कायमचं मत आहे की त्यांच्यावर सगळ्यांनी त्या अन्याय केला. म्हणजे ज्या पद्धतीनं, ज्या टोळीचा तो लेखक होता, ज्या दर्जाचं, ज्या उत्तम दर्जाचं लेखन त्यांनी केलं, तर त्या तुलनेमध्ये आजही दलित साहित्यामध्ये त्यांच्याबद्दल फार आदरानं बोललं जातं. पण आक्रमक, काही वेळेला आक्रस्ताळपणा न लिहिणाऱ्यांचं त्याच्याबद्दल उगाच जो आक्रस्ताळ असतो त्याच्या उगाचच पेरलं निर्माण होतं. दादा हे अत्यंत रुजू स्वभावाचे, अत्यंत सच्ची, सज्जन, त्याच्या लिखाणामध्ये त्यांनी त्याची आक्रमक भाषा त्याची जी आहे ती जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याची दाहकता जाणवते. म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांच्या 12 बलुतेदार कथांमधल्या कथा असतील, त्यांच्या कादंबऱ्या असतील, काळांतराळ असतील, त्या वाचताना डोळ्याच्या मध्ये असं पाणी आपसूक उघडलं नाही असं होऊच शकत नाही. इतकी विलक्षण, साधी, सोपी पण प्रभावी अशी त्यांची भाषा होती आहे. तर इतका मोठा लेखक त्यांचं त्या पद्धतीचं समाजाने चीज केलं, आपल्या समीक्षकांनी केलं नाही असं मला वाटतं. ते खरं तर लेखन सुरू करायच्या आधी त्यांचा वकील होते, गरिबांचे वकील म्हणून त्यांनी खूप काम केलं. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं खूप मोठं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं त्यांनी खूप काम केलं. पाना राजपूत असतील, दादासाहेब फुलपोते असतील, यांच्याबरोबर महाराष्ट्राचे दौरे केले, कामगार चळवळी केल्या. पण आज जेव्हा आपण कामगार चळवळीच्या बद्दल बोलतो, जेव्हा नोकऱ्यांच्या बद्दलच्या प्रश्नाबद्दल बोलतो, तिथल्या भेदाबद्दल बोलतो, तेव्हा क्वचित कधीतरी कुणीतरी कुठंतरी दादाचा उल्लेख करत असेल. त्यांचं ते जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल जेवढं कौतुक व्हायला पाहिजे होतं, त्याच्याबद्दल त्यांना जे मिळायला पाहिजे होतं ते त्याही बाबतीत मिळालं नाही. आणि त्याला दोन्ही जबाबदारी, त्याला दलित राजकारण करणारेही जबाबदार आणि दलितेतर राजकारण करणारे आणि मागणी करणारे इक्वली जबाबदार, दोघांनीही त्यांच्यावर अन्याय केला असं मला वाटतं. खरं तर म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचं काम होतं त्या आणि जे त्यांनी काम केलं होतं ते पाहता राजकारणामध्ये त्यांना मोठी संधी मिळायलाच हवी होती. म्हणजे 57च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 9 खासदारांनी काहीतरी 15 आमदार निवडून आले होते. त्यावेळेला त्यांना तिकीट मिळायलाच हवं होतं. पण त्यांना म्हणजे तिकीट वाटपामध्ये त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असलेल्या माणसालाच बाजूला ठेवलं गेले. पण मगाशी मी म्हटलं तसं इतका सच्ची, सज्जन, सुस्वाभाविक असं व्यक्तिमत्व होतं ते की त्यांनी त्याच्याबद्दल लगेच तलवार उपसली, बंड केलं. त्यांनी शांतपणाने काही निर्णय घेतला. त्यानंतर इतकी मंडळी निवडून आल्यानंतर त्यांना जेव्हा विधान परिषद मिळाली अशी अपेक्षा होती, त्याच्यातही त्यांचा विचार झाला नाही. तर त्यामुळं तो एक फार मोठा अन्याय आणि त्याच्यामुळं म्हणजे त्यांचं काय नुकसान झालं पेक्षा समाजाचं आणि खास करून दलित समाजाचं तर अपरिमित नुकसान झालं. जर त्यांना ती राजकारणामध्ये जी योग्य संधी होती ती जर मिळाली असेल तर आपल्या राजकारणाच्या दिशा बदलायला मदत झाली. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर प्रबुद्ध भारताचं संपादक पद त्यांनी भूषवलं. आपण इमॅजिन करू शकतो की हे किती चॅलेंजिंग असेल, कारण तो विचार
विचार जागता ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि बाबासाहेबांना सदैव काळजी जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती हीच होती की आपल्यानंतर आपल्या समाजाचं काय. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये दोनदा घळाघळा पाणी आल्याचं दादांनी सांगितलं होतं. एकदा हाच विषय की सगळी मीटिंग सुरू होती आणि बाबासाहेब आले आणि तिथं खूप टाळ्या वाजून लोकांनी त्यांचं स्वागत केलं. तर त्यावेळेला अचानक त्यांना असं जाणीव झाली की मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतो, सगळेजण तिथे जमलेले जे आहे ते मुंबईत. आणि त्यावेळेला त्यांना असं ते बोलता बोलता म्हणाले की मला असं खरं तर वाटतं की मी माझ्या समाजातल्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकतो, पण जो गावकुसा बाहेर राहणारा ग्रामीण भागामध्ये राहणारा माझा समाज बांधव जो आहे तो ज्या परिस्थितीमध्ये आता आहे, त्याची जी आताची अवस्था आहे, त्याच्याबद्दल मी जितकं करू शकलो असतो, त्यांच्या ज्या माझ्याकडनं अपेक्षा होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही, याचा मला खूप वाईट वाटतं. आणि हे बोलताना ते धसाधसा घडते. आणि हा खूप मोठं काळीज असलेला, खूप मोठं मन असलेला माणूसच आपल्या समर्थकांच्या समोर, आपल्या अनुयायांसमोर, आपल्या कार्यकर्त्यांसमोर असं धसाधसा घडू शकतो, कारण ते नातं तेवढं जवळचं असतं. अदरवाईज आपण बघतो राजकारणी कायम हे पोलादी चेहरा आणि चेहऱ्यावर दुःख कायम आणि आंतरिक नातं असतं. आणि नंतर हे कशा म्हणजे शंकरराव घेतले की ते जेव्हा काही पुस्तकं लिहित गेले तर तेव्हाही त्यांना बाबासाहेब असं म्हणाले होते की मला खरं तर मी जे काम करतो ते मला काही वेळेला खूप असं वाटतं की आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे आणि परत सुरू केलं पाहिजे. पण परिस्थिती अशी आहे की मी थांबू शकत नाही. मला सतत सदैव ही चिंता मला पोखरते आहे की एकदा मी गेलो की या आपल्या समाज बांधवांचं काय होणार. त्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत जेवढं करता येईल तोपर्यंत तेवढं मी ते केलं पाहिजे असं मला त्यांच्याकडे परत पाहिजे. आणि इतकी त्यांची भावना आपल्या समाजाच्या प्रती तीव्र होती. आणि ती भावना, ती तीव्रता शंकररावांनी त्यांचं जे संपादक पद त्यांच्याकडे आलं तेव्हा प्रबुद्ध महाराजांच्या सगळ्या अंकांमधून फार निष्ठेने, फार ताकदीने मांडली, ज्याचा फायदा इथल्या गोरगरीब शोषित समाजाला झाला किंवा होत राहावा ही त्यांची भावना करत आहे. त्याही परिस्थितीमध्ये तोपर्यंतच ही वेळ आली होती की रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला होता आणि 4 जणांची तोंड 4 दिशांना संकुचित राजकारण सुरू झालं होतं. आणि म्हणजे एकीनं काहीतरी मिळू शकतं हा विचार नव्हता येत. आणि त्यावेळेला त्यांनी दलित ऐक्यासाठी खूप प्रयत्न केले, त्याला अर्थातच यश मिळालं. पण त्यांनी ज्या ज्या भूमिकांमध्ये ते गेले त्या भूमिका त्यांनी अत्यंत तळपेनं आणि अत्यंत उच्च पातळीवर नेऊन त्या यशस्वीपणाने करून दाखवलं. प्रभुत्वपद असेल, त्यांचं स्टाफ सिलेक्शन कमिशनचं सदस्य असणं असेल, त्यांनी फार उत्तम प्रकारे त्या गोष्टी केल्या. त्यांच्या सगळ्या लिखाणामध्ये त्यांना जो काही सगळ्या या प्रवासामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी, अवहेलना, दुःख समाजाने म्हणजे अपमानित करण्याचा एकही प्रसंग सुटला नाही, सोडला नाही. मला कित्येकदा असं म्हणजे आपण त्या प्रसंगाची मी तर आयडेंटिफाय करू शकतो, कारण ते सगळं आपल्या सगळ्यांना जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला सगळंच माहिती आहे. आपल्याला मारुती माहिती आहे, बाजारपटाण माहिती आहे, माळ माहिती आहे, घोडा माहिती आहे. त्यामुळे आपण फार पटकन त्याच्याशी स्वतःला जोडून घेऊ शकतो. आणि त्यामुळे मग आपल्या जत्रेच्या बद्दलचा उल्लेख आहे, जेव्हा त्याच्याबद्दल त्यांनी सांगतात जत्रेमध्ये खूप इच्छा होती, बालवय काय 5-7 वर्षांचं वय होतं आणि जत्रेत जायचं. घरामध्ये खाण्याची आज रात्री खायला मिळेल का त्याची भ्रांत अशी परिस्थिती. वडिलांना म्हणजे त्यांनी तर एक प्रसंग सांगितला होता की पत्र आलं होतं आणि पत्र आलं तर वाचता कुठे येतं ते पत्र, काय करायचं काय ते सांगितलं. बाकी पोलीस त्यावेळेला गावातलं कुलकर्णी देशपांडे तुम्ही मास्तरकडे जा, मास्तरकडे वाचून घ्या. तर मास्तरकडे वाचून दे पत्र म्हणून गेले तर मास्तरांना आधी 8 दिवसाची लाकडी पुरवली. आणि पत्र काय होतं तर मुंबईला एक मावस बहीण होती, तिला देवाकडे जायचं.
त्यावेळेला कदाचित शंकररावच्या मनामध्ये शिक्षण किती महत्वाचं आहे याची विजय पडली असेल. आता त्यांचं शिक्षण जे काही झालं ते फार उत्साह, त्यांना बिलकुल सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा कंटाळा होता आणि त्यांना जायचंच नव्हतं. त्याचं पकडून त्यांना शाळेत जातात तो फार महत्वाचा आणि वेगळा भाग आहे. पण जत्रेच्या बसल्या तर जेव्हा त्यांना हट्ट केला की मला जत्रेत जायचं आहे, मग आईने सांगितलं की जा, पण वडील म्हणले जत्रेत घेऊन करू काय, दातावर मारायला दोन पैसे नाही, काय करणार जत्रेत, तर मग नाही जात गेले. पण आता तमाशामध्ये सगळी गर्दी तमाशाच्या थिएटरकडे वळलेली असताना हे सगळ्या बाजारात जत्रेच्या दुकानाच्या इथे फिरत असताना तिथे ते शेव भजी चिनी आपली सगळ्यांची, खास करून त्या वयातल्या मुलांची जी भावना होत असेल तर ती भावना, आणि मग त्यांना ते हवं होतं, येऊ शकत नव्हते, मग त्याच्या मिठाईवाला विकत होता. मुलाला हे वय 5-6 वर्षाचं असलं तरी त्याला हे माहिती होतं की आपल्या घरी लाकडं फोडू देतात आणि लाकडं फोडली की घरामध्ये जुळले वस्तू काहीतरी मिळते. त्यामुळं बापाला तू त्याची लाकडं फोडून दे की मला तो शेव देईल असं ते म्हणत राहिले. ती काही मिळालं नाही. नंतर त्यामध्ये एकानं उरलेल्या काळातलं ते चुरा चिंचीचा याचा त्याचा लाकडं फोडायचे. आता हा प्रसंग इतका साधा म्हटलं तर आहे, पण तो ना त्या वयाच्या मुलाच्या नजरेतून आपण जेव्हा तो वाचतो तर तेव्हा ना आपल्या असे अवंडे केले जातात की त्या बापाचं काय होत असेल. आणि तो काही फक्त एकाच्या बाबतीत नव्हतं, तर सगळ्या समाजावर ती वेळ होती की म्हणजे इतकं म्हणजे जमाकाळापेक्षा सुद्धा हीनपणानं वागवलं जातं. मग कधी मुर्द्याचे कपडे काढून ते घालावे लागले. एकदा तर ते म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ते औंधला इथून गेले तर ते म्हणजे त्याच्याबद्दल कदाचित सांगितलंच असेल की औंधला जायचं तर जायचं कसं, बाकी काही सोयच नव्हती. तर मग एक त्यावेळेचा पोस्टमन जो काही असेल तर तो आठवड्यातून एकदा उंटावरून टपाल घेऊन यायचा आणि परत जायचा. तर मग त्याच्याबरोबर या 12-14 वर्षाच्या मुलाला पाठवलं. तो मुलाने होता, पण त्याने सांगितलं की तुला मी शिवणार नाही, त्यामुळे तू उंटावर नाही, तू मागून चालायचं. आणि हे 14 वर्षाचं इथून औंध काढलं, मागून पळत त्या उंटाच्या इथपर्यंत पोहोचलं. त्याच्यामध्ये मध्ये एका गावात मुक्कामाला थांबले, त्याच्या भाकऱ्याच कुत्र्याने पळवून नेल्या. त्या भाकऱ्याच गेल्या तर परत काय करायची चिंता होती. मग परत रात्रभरात ते शोधून भाकऱ्या आणून त्यातल्या कुत्र्याचे दात काढून तेवढा लाभ काढून तो उद्यासाठी ठेवून, असे त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षाचे हजारो प्रसंग आहेत. एकदा ते सायकलने निघाले, बहुतेक झऱ्यानं थांबला आणि एका दरोडेखोरानं थांबवलं आणि काय देशात कोण आहे तो वगैरे विचारलं. मी सांगितलं की महाराजाचा महाराजांनी मुलगा आहे, तर त्यांना बघू तुझ्याकडे काय असेल खिशातलं काढून समोर मांडायला होतं आणि काही नव्हतं, भाकऱ्या होत्या. हे म्हटलं की तुला हव्या असतील तर त्या घेऊन जातात. तर तो कुराड कर्जवत होता, तो मला नाही, मी काय मला बांधायचं आहे. म्हणजे दरोडेखोराला सुद्धा हा चांगल्या शिकलेल्या मुलापेक्षा आपली जात श्रेष्ठ आहे असं वाटत होतं. असा तो सगळा काळ. पण ह्या सगळ्या अनुभवांच्या बद्दल त्यांना दुःख यातना प्रचंड झाल्या, यात काही शंकाच नाही. पण त्याचा सूट उगवावा असं त्यांना कधी वाटलं. समाजानं अन्याय केला, त्या समाजाकडे त्यांचं मोठेपण हे की त्या सगळ्या अन्यायाकडे त्यांना तटस्थपणाला बघता आलं. ते त्यांच्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी नंतर अंगातल्या ताकदीने लढत नाही, पण त्यासाठी म्हणजे जो काही गुणगुण असतं ते त्यांनी कधी केले. समाजाबद्दलचं त्यांचं ज्यांनी त्या वयामध्ये त्या सगळ्या त्यांच्या घडणीच्या काळामध्ये ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना कधी सोडली नाही. तो हल्ली फार दुर्मिळ होऊन झाला की या पद्धतीनं सगळंच आपलं इतकं बदलून गेलेलं आहे की कोण खूप असं लगेच दुसऱ्या दिवशी माणसं विचारतात.
त्यांच्या बाबतीत ते कधीही झालं नाही. मला मी अगदी पत्रकारितेची सुरुवात करत असताना उमेदीच्या काळामध्ये त्यांना मी एकदा दोनदा सकाळमध्ये एक कॉलर होता अजून आठवते अशा नावाचा, त्याच्यात घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. पण मला हा अनुभव तर त्या उमेदीच्या काळामध्ये खूप अनुभवता, म्हणजे व्यंकटेश तात्या असतील किंवा शंकरराव असतील किंवा रामभाऊ असतील, की त्यांना आटपाडीचा म्हटल्यानंतर जे नेक प्रेम ममत्व वाटतं ते सगळ्यांना आणि ते कायम राहते. आजही मला जर कोणी आटपाडीचं भेटलं की आतूनच छान वाटतं. म्हणजे शंकरराव असं म्हटलं की आटपाडीच्या पातळीला लागल्यावर 12 आटपाडीचा लागला की एकदम मन प्रफुल्लित होतं. मी आज तोच अनुभव तर ते त्यांच्याकडनं खूप अनुभवतात. त्यामुळं त्यांची खरं तर स्मृती चिरंतन राहील. ती त्यांच्या म्हणजे अजोड असे जे त्यांनी अशा कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यातून ते चिरंतन राहणारच आहे. पण त्याबरोबर जसं आता बाबूंनी सांगितलं, पुढच्या पिढीसाठी आपण स्मारक आणि याच्यातनं केलं पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की या स्मारकाच्या बद्दल जे कोणी विचार करणार आहे त्यांनी नुकतंच आयोजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं एक फार उत्तम, म्हणजे माझ्या मते ते सर्वोत्तम असं मेमोरियल उभं आहे. तिथं बाबासाहेबांचा एकही फोटो आहे, पुतळा नाही, पण त्यांचं सगळ्यात प्रेम जर कशावर असेल तर ते पुस्तकांना. आणि तिथं असलेली पुस्तकं, तिथं असलेले त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या बद्दलचे प्रसंग आणि त्याच्याबद्दलचं जे तिथं आहे, माझ्या मते त्याच्या दुसरी मोठी श्रद्धांजलीच असू शकत नाही असं ते स्मारक तिथं झालेलं आहे. आणि हे करायला खरं तर मला असं वाटतं, मला गेल्या वर्षी वाटतं की छोटा पुतळा बसवायला खरं काय आहे, पण फार विचार करून हा निर्णय घेतला की बाबासाहेबांना स्वतःलाच तिथं पुतळा नसता आवडला. त्यांना हे जे झालं हे बघून त्यांना स्वतःलाही बरं वाटलं असतं. असं जागतिक दर्जाचं असं ते त्यांचं स्मृतिदालन झालेलं आहे. मला असं वाटतं की आपण जे करतो ते ह्याच पद्धतीचं करावं असं नाही, पण ते असंच असावं की नुसतं ते खॉल बांधला, फोटो लावल्याच्या, पुतळा केला आणि मग नंतर त्याच्याकडे बघायला मिळणे. हुतात्मा स्मारक आपल्याकडे महाराष्ट्रावर बांधली गेली, त्याचा हेतू काय होता आणि आज त्याच्या सगळ्या हुतात्मा स्मारकांची अवस्था काय आणि कशासाठी ते वापरलं जातं आपण बघितलं तर म्हणजे मन खिन्नच होतं की अरे यासाठी हे केलं होतं. तर ते करताना असंच असावं की जे बघायसाठी महाराष्ट्रभरात होते. जसं शेक्सपियर ते पुस्तकाचं गाव बघायसाठी जगभरातले लोक जातात, तसं मांडेशामध्ये दादांचं असं स्मारक होतं की जे बघायला महाराष्ट्रभरातले लोक जातात. तिथं दलित साहित्य, दलित विचारवंत यांच्याबद्दल सगळी काही जेवढी म्हणून माहिती, जेवढे म्हणून ग्रंथ, जेवढे म्हणून रेफरन्सेस आवश्यक आहेत ते सगळे तिथं मिळते. आणि तिथं आलेला कोणीही माणूस, ते लहान मुलं असेल, बुजुर्ग असेल, कुठल्याही भाषेमध्ये विचार करणारा लिहिणार असेल, तो तिथं आल्यानंतर बाहेर पडताना आणखी श्रीमंत होऊन, समृद्ध होऊन बाहेर पडेल अशा प्रकारचं स्मारक आपण त्यांचं उभं केलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्यावर समाजानं जे काही अपरिचित अन्याय केला त्या सगळ्या कारणांमध्ये त्याचं काही प्रमाणात आपण भरपाई जर आपण असं काही केलं तर त्यातून होईल. या संमेलनामध्ये फार संबंध झालेला आहे, आपण त्याच्याबद्दल पुढाकार घ्यायचं जाहीर केलेलंच आहे. तर त्यामुळे या कामासाठी कोणत्याही प्रकारचं जे काही लागेल ते करायला मी हे जे संमेलन आहे हे 1 वर्षाचं असं राहू नये, हे अखंड चालू राहू. त्यासाठी सगळं सुंदररित्या त्यासाठी सगळ्या आयोजकांना शुभेच्छा आणि धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.